नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनीचे कार्यक्रम FM 89.6 मेगाहर्ट्झवरून ऐकूयात. उन्हाळ्यामध्ये फळबागांची निगा याविषयीचं मार्गदर्शन करत आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यवतमाळ 2 येथील उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ श्री मयूर इंगोले सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा जो आपला विषय आहे तो उन्हाळ्यामध्ये फळबागांची कशी काळजी घ्यायला पाहिजे यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर जसं शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सध्याचे जे आपले तापमान आहे हे 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेलेले आहे. तर काही भागांमध्ये 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा हे तापमान पोहोचलेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या आपल्या नवीन लागवड केलेल्या फळबागा असतील किंवा ज्या जुन्या 5 ते 10 वर्ष झालेल्या फळबागा असतील, या सगळ्या फळबागांचे नियोजन कशा प्रकारे करायला पाहिजे याबद्दल आपण आजच्या या टॉकमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जसं प्रत्येक वातावरणाचा त्या वातावरणानुसार झाडांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असतो, तसाच जसं की तापमान फार कमी झाले असेल तर झाडांची वाढ खुंटते किंवा झाडांच्या मुळांचा जो काम करण्याचा वेग आहे तो मंदावतो. त्याचप्रमाणे जेव्हा टेम्परेचर खूप जास्त होते, जेव्हा ऊन खूप जास्त प्रमाणात होते, तेव्हासुद्धा झाडांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. जसे की कोवळी फूट करपणे किंवा जे खोड आहे झाडाचे ते तडकणे किंवा झाडांची वाढ थांबणे, त्याला पाण्याचा जास्त ताण झाला असेल तर त्याची पानगळ होणे, अशा प्रकारचे विविध परिणाम त्या झाडावर होत असतात. तर या सगळ्यांचा जर का आपल्याला नियोजन करायचं असेल किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या फळबागेमध्ये नाही झाल्या पाहिजे, त्यासाठी कशा प्रकारचं आपण नियोजन करायला पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जो आहे, या उन्हाळ्यामध्ये जर का आपल्याला आपलं झाड टिकवायचे असेल आणि आपल्याकडे जर का पाण्याची कमी प्रमाणात उपलब्धता असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याकडे जर का पाण्याची फार कमी प्रमाणात उपलब्धता असेल तर आपण ठिबक सिंचन प्रणालीचा आपण वापर करायला पाहिजे. या पद्धतीमध्ये पाण्याची जी आहे ते 50 ते 60% बचत होऊ शकते. किंवा मटका सिंचन पद्धतीचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जे पाणी देणार आहे तर हे पाणी आपण संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला झाडाला द्यायला पाहिजे. जेव्हा ऊन कमी असेल तेव्हाच आपण झाडाला द्यायला पाहिजे, जेणेकरून की त्याचा झाडास चांगल्या प्रकारे उपयोग होईल. त्यानंतर जिथे पाण्याची कमतरता आहे अशा क्षेत्रामध्ये एक आडसरी पद्धतीने सुद्धा आपण पाणी देऊ शकतो. या पद्धतीमध्ये सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात पाण्याची बचत करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच्छादनांचा वापर आपण करायला पाहिजे. यामध्ये आपण एक तर नैसर्गिक आच्छादन करू शकतो किंवा पॉलिथिन मल्चचा सुद्धा आपण वापर करू शकतो. यामुळे जे आपल्या जमिनीतून पाण्याची धूप होणार आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आपण वाचवू शकतो आणि झाडांच्या मुळांजवळ पाणी जास्त वेळ साचून राहण्यास आपल्याला मदत होईल. यामध्ये आपण पॉलिथिन मल्चचा वापर करू शकतो किंवा वीड मॅटचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नॅचरल मल्च करणार आहे, तर नॅचरल मल्चमध्ये जसं की जे आपल्या शेतामधलं गवत आहे त्याचा आपण वापर करू शकतो किंवा गव्हाचे काड आहे, ऊसाचे पाचट आहे, याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. किंवा जो आपल्या शेतामध्ये जो वाळलेला पालापाचोळा आहे याचा सुद्धा आपण नॅचरल मल्च म्हणून तिथे वापर करू शकतो. याच नॅचरल मल्चचा काही दिवसांनी आपण तिथेच ते कुजवून सेंद्रिय पद्धतीने त्याचं सेंद्रिय खतसुद्धा तयार होऊन जाईल झाडाला. आता या जे आच्छादनाचे आहे आपल्याला मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की जमिनीची जी धूप होणार आहे ती कमी प्रमाणात होईल आणि झाडाच्या जवळपासच्या भागामधलं जे पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे ते फार कमी होईल आणि त्यामुळे झाडाला चांगल्या प्रमाणात पाणी मिळू शकते. फक्त आता हे जे काही आपण नॅचरल मल्च करणार आहे त्याआधी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे आच्छादन करणार आहे त्याआधी आपण कार्बारिल भुकटी खाली टाकून घ्यावी आणि त्यावर मल्चिंग करावे, जेणेकरून आपला जो वाळवीचा जो प्रादुर्भाव आहे त्या शेतामध्ये कमी होईल आणि आपला जो नॅचरल मल्च आपण जे केलेला आहे त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बाष्परोधकाचा सुद्धा वापर करू शकतो. जसं की आपल्याला माहीतच आहे की झाडं जे आहे जे जमिनीमधून जे पाणी शोषतात त्याच्यातलं काही पाणी जे आहे ते वनस्पतीच्या पर्णोत्सर्जनाद्वारे हवेत सोडतात आणि त्यामुळं मग झाडांनी जे काही पाणी घेतलेलं आहे
तर ते तिथून सुद्धा त्याचं जे त्या पानावाटे सुद्धा ते बाहेर पडतात. तर त्यासाठी आपण बाष्परोधकाचा वापर करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपण केओलिन या बाष्परोधकाचा वापर करू शकतो. यासाठी आपल्याला 600 ते 800 ग्रॅम प्रति 10 लिटर केओलिन घेऊन आपण त्याची फवारणी करावी झाडावर. आणि ही जी केओलिन ची फवारणी आहे हे 20 ते 21 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा जर का आपण झाडावर केली तर त्यामुळे जे झाडातून पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे ते कमी होईल आणि त्यामुळे झाड जे आहे आपले चांगल्या स्थितीत राहील. आणि समोर जो काही आपण जर का त्याच्यापासून जे आपण मृगबहाराचं उत्पादन घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला हे खूप फायद्याचं ठरेल. त्यामुळे मृगबहाराची फूटसुद्धा चांगल्या प्रकारे होईल. तर हे याचा आपण एक वापर करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आपले लहान झाडं आहे उन्हीपासून वाचवण्यासाठी त्याला आपल्याला जाळी लावावी लागेल किंवा आपण त्याच्यासाठी एक विंडब्रेक तयार करू शकतो. त्यामध्ये जे आपले ढेंच्या बोरूसारखे जे पिकं आहे ते त्याच्या साईडला टाकून आपण जे गरम वाफेपासून जे त्याला नुकसान होणार आहे ते आपण वाचवू शकतो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट एक आपण विंडब्रेकचा सुद्धा वापर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. त्यासाठी आपल्याला जे आपल्या शेताच्या चारी बाजूला किंवा आपल्या पूर्व आणि पश्चिम दिशेला आपल्याला विंडब्रेक्स लावायचे आहे. म्हणजे हवारोधक झाडे आहे ते लावायची आहे जेणेकरून जी गरम हवा आहे ती डायरेक्ट आपल्या शेतामध्ये येणार नाही आणि त्यामुळे आपल्या झाडांचं नुकसान होणार नाही. यामध्ये आपण सुबाबूड, ग्लेरिसिडिया, शेवरी, मलबेरी, चिलार किंवा आपण शेवगा या सगळ्या वनस्पतींचा वापर करू शकतो. त्यानंतर उन्हाळी हंगामात बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग जास्त असल्यामुळे फळझाडांची पाने कोमजतात. तर त्यासाठी पानांचे तापमान वाढते व पानातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाण्याची अन्नांश जे तयार केलेलं असतात तर त्याची क्रिया मंदावते. अशा वेळी आपण काय करू शकतो 1 ते 1.5% म्हणजे पोटॅशियम नायट्रेट याची आपण फवारणी घेऊ शकतो किंवा 2% डायअमोनियम फॉस्फेट याची आपण फवारणी झाडावर घेऊ शकतो. यामुळे काय होईल की पानातील जे अन्नांश तयार होण्याची क्रिया आहे तिचा वेग वाढेल आणि झाडातील जमिनीतील ओलावा शोषून घेण्याची सुरुवात होईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जास्त उन्हाळ्यामुळे झाडाचे खोड तडकण्याचे प्रमाणसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढते. तर यासाठी आपण जे झाडाला आहे ते बोर्डो पेस्ट लावायला पाहिजे. याचे 2 फायदे होईल. एक तर आपले जे साल तडकण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बुरशीजन्य रोग जमिनीतून झाडावर चढतात पाऊस आल्यानंतर ते त्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. यासाठी आपल्याला जे बोर्डो पेस्ट तयार करायचे आहे त्यासाठी आपल्याला 5 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूत आणि दुसऱ्या 5 लिटर पाण्यामध्ये 1 किलो चुना भिजू घालायचा आहे आणि त्याचं लागवडीच्या आधी मिश्रण करून समप्रमाणात मिश्रण करून ते आपल्याला झाडाच्या खोडावर लावायचं आहे. तर ते कमीत कमी जमिनीपासून आपल्याला 2 फुटापर्यंत ते झाडाला लावायचं आहे, 2 ते 3 फुटापर्यंत. याने जे सूर्यकिरण परावर्तित होतात आणि खोडाचे तापमान कमी राहते त्यामुळे साल तडकत नाही. या प्रकारचा फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं की निरनिराळ्या फळबागेसाठी निरनिराळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये जर का आपण नारळाचे झाड लावलेले असेल तर त्यासाठी आपल्याला सावली करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बागेभोवती आपल्याला शेवरी, ग्लेरिसिडिया, मलबेरी किंवा सुबाबूड किंवा शेवगा झाडाचे कुंपण करायचे आहेत. झाडांवर 1 ते 1.5% म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केली असता पाणी टंचाई परिस्थितीत फळझाडांना तग धरण्यास आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे ही फवारणी आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आच्छादनाचा सुद्धा वापर करायचा आहे. अशा प्रकारे जर का आपण आपल्या बागेमध्ये नियोजन केले तर उन्हाळ्यापासून आपण आपल्या बगीच्याचे संरक्षण करू शकतो आणि समोर चालून आपल्याला त्या बगीच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद मित्रांनो. या प्रकारेच आपण फळबागांची काळजी घ्या आणि तुमचे अधिक काही प्रश्न असतील तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेच्या उद्यान विद्या विभागाशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.